मागील तासाला आपण गुणोत्तरीय वैदिक राशी रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन याच्यावरती आधारित सराव संच 6.4 बद्दल माहिती बघितली होती. हे शिकत असताना आपण निरनिराळ्या वैदिक राशींचे अवयव कसे मिळवायचे हे त्यापूर्वी शिकलो होतो आणि आपण गुणोत्तरीय वैदिक राशी मध्ये वेगळ्या वेगळ्या विस्तार सूत्रांचा वापर करून आपण त्याच्यातील उदाहरणं सोडवली होती. हा सराव संच तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत पूर्ण केला असेल अशी अपेक्षा करतो. आता आपण या तासाला चलन या प्रकरणाबद्दल माहिती बघणार आहे. याच्यामध्ये सुरुवातीला चलन म्हणजे काय, त्यानंतर चलनावरती आधारित उदाहरणं आपण या पाठात शिकणार आहोत. चलनाचे प्रकार शिकणार आहोत. In a previous video, we have seen about practices 6.4, in which we solve the example depends upon the algebraic expression and rational algebraic expressions depends upon the factors of algebraic expressions and expansion of algebraic expressions. In this video we learn about the variations. What is the variation? First we see about the variation. What is the variation? Type of variation and example depends upon the variations. तर मित्रांनो, चलन हे प्रकरण शिकत असताना सुरुवातीला आपण चलन म्हणजे काय असतं हे समजून घेऊयात. There are two different things which are depends upon each other. These two things, when we calculate commonly, then the relation in between these two things is called a variation. कुठल्याही व्यवहारातील दोन गोष्टी त्याच्यामध्ये परस्परामध्ये संबंध दिसून येतो, असा संबंध सांगणारा भाग म्हणजे चलन हे आपल्याला लक्षात येतं. आपण उदाहरणाच्या सहाय्याने चलन समजून घेऊया. There are 10 students in our class. Each 2 students required one bench. How many bench required in a class? 10 मुलं आहेत आपल्या वर्गामध्ये. प्रत्येक 2 मुलासाठी एक बेंचची आवश्यकता भासते. मग वर्गात बेंच किती लागतील मुलांना बसण्यासाठी? 5 बेंच आर रिक्वायर्ड फॉर 10 स्टुडंट. म्हणजे 5 बेंच हे 10 मुलांना बसण्यासाठी आवश्यक आहेत. The COVID situation created in a pandemic year. In this situation, the student required one bench per student. Then, what is the requirement of 10 students for sitting in the class? There are 10 bench required for 10 students for sitting in the class. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एका बेंचवर 2 विद्यार्थी बसत असतील
तर त्या विद्यार्थ्यांना 10 विद्यार्थ्यांना 5 बेंच आवश्यक आहे. परंतु कोविडची परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीत प्रत्येक मुलाला स्वतंत्रपणे एक बेंच द्यायचं ठरलं तर 10 मुलांना 10 बेंच लागतील. समजा 2 मुलं शाळेत वाढली, 12 मुलं झाली, तर 12 मुलांसाठी आपल्याला 12 बेंचची आवश्यकता भासेल. मग आपल्याला या ठिकाणी एक लक्षात येतं की जेवढी मुलं तेवढे बेंच आपल्याला लागणार आहेत. म्हणजे मुलांची संख्या जेवढी वाढत जाईल तेवढ्या प्रमाणात बेंचची संख्या वाढत गेलेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर जर का मुलांची संख्या कमी झाली तर मुलांना बसण्यासाठी आवश्यक असणारे जे बेंच आहेत त्याची संख्या सुद्धा कमी झाली आपल्याला अर्थातच दिसून येईल. When student increases at that time, number of bench also increases for sitting arrangement. When students decreases at that time, the bench required for sitting the student is also decreases. So there is a relation in between these two things, that is bench required for student and student in the class. This type of relation is called as a variation. मग अशा प्रकारचे संबंध असतात अशातला भाग नाही. आता एक विद्यार्थी आहे, खूप अभ्यासू आहे. देयर इज अ वन स्टुडंट which study more and more. The student read the textbook per day as a 20 pages, and here is one is a student A and another student is B. These are two students. There is a notebook or textbook. पुस्तक आहे, पुस्तकामध्ये किती पान आहेत? 100 पान आहेत. 100 पान आहेत. हा मुलगा, ये मुलगा जो आहे, he read 20 pages per day. 20 pages per day. And another student B is a lazy, which read only 1 page per day. बघा, हे मुलगा काय करतो? दररोज 20 पानं वाचतो. आणि बी मुलगा आहे, बी मुलगा हा आळशी आहे, अभ्यास करत नाही. हा बी मुलगा किती पानं वाचतो? दररोज फक्त 1 पान वाचतो. मग अशा परिस्थितीत या ठिकाणी पुस्तक 100 पानांचं आहे. कोणता मुलगा किती दिवसात हे पुस्तक वाचून काढेल? तर दररोज जर ह्याने 20 पानं वाचली तर 5 दिवसात हा मुलगा म्हणजे हे मुलगा हे संपूर्ण पुस्तक 100 पानी काय करेल? वाचून काढेल. आणि हा जो मुलगा आहे, ह्या मुलाला, बी मुलाला हे पुस्तक वाचण्यासाठी किती दिवस लागतील? 100 दिवस लागतील. तेव्हा त्याचं हे पुस्तक वाचून. इथं मात्र हे पुस्तक आणि हा ए मुलगा किंवा बी मुलगा याच्यामध्ये जे रिलेशन आहे, याच्यामध्ये जो संबंध आहे तो एक वेगळ्या प्रकारचा संबंध आहे. एखादा मुलगा असा असेल, समजा सी मुलगा आहे, सी इज वन ऑफ द स्टुडंट व्हिच रीड पर डे 100 पेजेस. At that time, this textbook is read student C in 1 day. सी मुलगा आहे, तो इतका अभ्यास करतो की एका दिवसात 100 पानं वाचतो. मग हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक तो काय करेल? फक्त एकाच दिवसात वाचेल. म्हणजे जेवढी पानं जास्त वाचली जातील तेवढं ते पुस्तक लवकर संपणार आहे. आणि जेवढी कमी पानं वाचली जातील
तेवढं ते पुस्तक जास्त दिवस वाचायला त्या मुलाला जाणार आहे, हे आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारचा एक चलन संबंध, this type of relation also occurred in something. This type of variation is a different than first variation. We know that every and each person eat the food. आपल्या घरात किंवा कुठेही जी काही घरातली माणसं आहेत त्या प्रत्येक माणसाला अन्नाची गरज आहे आपल्याला माहित आहे. मग या स्थितीत घरामध्ये 4 माणसं असतील आणि प्रत्येक माणसाला जे काही लागणार अन्न आहे ते वर्षाला समजा 1 क्विंटल धान्य त्या 4 माणसांना खाण्यासाठी पुरेसं आहे. पण खाणारी लोक वाढली, तुमच्याकडे 2-4 पाहुणे येऊन राहिले, घरात 4च्या ऐवजी 8 माणसं झाली, तर तुम्हाला जे 1 क्विंटल धान्य 1 वर्ष जात आहे ते धान्य काय होईल, फक्त त्या ठिकाणी 6 महिने जाईल. म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्हाला परत धान्य खरेदी करावं लागेल. अशा प्रकारचे जे संबंध आहेत हे वेगळ्या प्रकारचे चलन संबंध असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या पद्धतीचा जो चलन संबंध आहे हा वेगळ्या प्रकारचा चलन संबंध असल्याचं आपल्याला दिसून येतो. देयर इज another example taken for us. This is one of the green zone for a goat. शेळ्या ज्या आहेत या शेळ्यासाठी असं एक मैदान ठेवलेलं आहे की ज्यामध्ये ही शेळी काय करेल, तिथं चारा घेईल किंवा तिला चारा मिळेल, असं क्षेत्र आपण या ठिकाणी ठेवलं. आता काय होईल, आता हे जे क्षेत्र आहे हे चराऊ क्षेत्र आहे, ग्रीन झोन आहे, कॅटल फूड किंवा गोट फूड तिथं अवेलेबल आहे. मग जे काही हार्बेसियस ॲनिमल आहेत म्हणजे हिरवा चारा खाणारे प्राणी, त्यातलं शेळी हा प्राणी आपण या ठिकाणी निवडला. मग या ठिकाणी आपण या क्षेत्रात बंदिस्त जागेत, दिस इज अ सर्क्युलर शेप लँड, this land is covered with a compound. त्या जमिनीला आपण एक कुंपण केलेलं आहे आणि त्या शेळी चाराला सोडले. मग शेळीला भरपूर गवत मिळालं, शेळीचं रिप्रोडक्शन झालं, संख्या वाढली, 2, 4, 8, आफ्टर देन 16 लाईक दिस. संख्या वाढत गेली. एक परिस्थिती अशी येईल की हे जे काही चाराऊ क्षेत्र आहे यातला चारा त्या शेळ्यांना कमी पडेल. यातला जो चारा आहे तो त्या शेळ्यांना कमी पडेल. का कमी पडेल, तर खाणाऱ्याची संख्या वाढली, त्या मानानं तिथं गवत जे आहे ते उपलब्ध होईना झालं. मग अशी एक सिच्युएशन क्रिएट होईल या बंदिस्त जागेची की नंतर शेळ्यांना चारा मिळणार नाही आणि त्या परिस्थितीत जी काही शेळ्या आहेत त्या चाऱ्याविना ड्यू टू deficiency of food, some goat are vanished or dead. काही शेळ्या त्या ठिकाणी मरून जातील, नष्ट होतील. मग त्याच्यातली जी काही ताकदवान शेळी आहे किंवा एन्व्हायरमेंटशी ऍडजस्टमेंट करणारी जी शेळी आहे
अशी शेळी ही तग धरेल आणि जेव्हा बाकीच्या शेळ्या मरतील तेव्हा त्या शेळीला पुन्हा गवत वाढायला लागलेलं दिसून येईल आणि पुन्हा त्या शेळीला तिथं अन्न उपलब्ध होईल. दिस इज वन ऑफ द इकॉलॉजिकल एक्झाम्पल फॉर व्हेरिएशन. म्हणजे खाणाऱ्याची संख्या वाढली की जे काही गवत आहे ते गवत कमी पडणार आणि गवत वाढायला लागलं की जे काही शेळ्या आहेत त्यांची संख्या आपोआप वाढणार. तर जेवढे शेळ्या जास्त तेवढा चारा जास्त, जेवढी माणसं जास्त तेवढ्या प्रमाणात त्यांना लागणार अन्न जास्त. अशा प्रकारचे जे काही संबंध आहेत अशा प्रकारच्या संबंधाला आपण समचलन असं म्हणतो. दिस इज अ डायरेक्ट व्हेरिएशन. दिस टाइप ऑफ व्हेरिएशन the person increases its the food requirement. When goat increases, also increases in its food requirement. This type of examples is of direct variations. म्हणजे संख्या वाढली त्या प्रमाणात अन्न वाढतंय. हे जे काही संबंध आहे हा जो काही चलन संबंध आहे अशा चलन संबंधाला आपण काय म्हणतो? समचलन असं म्हणतो. मुलांना वर्गात बसण्यासाठी आवश्यक असणारे बेंच, मुलं जेवढी जास्त तेवढे बेंच अधिक, मुलं जेवढी कमी तेवढे बेंच कमी. म्हणजे या ठिकाणी असे जे काही संबंध आहेत दिस टाइप ऑफ व्हेरिएशन आर कॉल्ड डायरेक्ट व्हेरिएशन. मग व्हेरिएशन दाखवण्यासाठी आपण व्हेरिएबलचा वापर करतो किंवा चलाचा वापर करतो. पण त्यापूर्वी आपण हाऊ मेनी टाइप्स ऑफ व्हेरिएशन्स, किती प्रकारचे चलन संबंध असतात याबद्दल माहिती बघूया. पहिल्यांदा समचलन, डायरेक्ट व्हेरिएशन. आता हे डायरेक्ट व्हेरिएशन समचलन म्हणजे काय? तर if one thing increases, related another things also increases, these type of variation are called direct variation. एक घटक वाढला की त्याच्या संबंधित दुसरा घटकही वाढत असेल तर अशा प्रकारचे जे चलन संबंध आहेत त्याला आपण काय म्हणतो? समचलन. बट देयर इज अनदर टाइप ऑफ व्हेरिएशन. दुसरा एक प्रकार व्हेरिएशनचा इथं आहे तो म्हणजे काय? The one thing when increases, another thing simultaneously decreases. But the multiplication of these two things are constant, are called inverse variation. दुसरा चलन संबंध असा असतो की त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की एक गोष्ट वाढली की तिच्या संबंधित दुसरी जी गोष्ट आहे ती कमी येते. आता पुस्तकाचं जे काही पानं आहे त्या पानं वाचण्याचं उदाहरण विचारात घ्या. तुम्ही आज एका दिवसात 20 पानं वाचली तर 100 पानाचं पुस्तक तुमचं 5 दिवसात वाचून पूर्ण होईल. तुम्ही एकच पान वाचलं तर ते पुस्तक वाचण्यासाठी we will require 100 days, and when we read 100 pages in one day, we will require only 1 day for reading the book. तर अशा प्रकारे this type of variation is called inverse variation. त्याला आपण व्यस्त चलन असं म्हणतो. व्यस्त चलन
इनवर्स व्हेरिएशन. मग इनवर्स व्हेरिएशन मध्ये लक्षात ठेवायचं किंवा व्यस्त चलनामध्ये आपण लक्षात ठेवायचं की एक गोष्ट जर का वाढली त्याच प्रमाणात दुसरी गोष्ट काय होते, कमी होते. बघा याच्या बाबतीत आणखीन एक आपलं वर्गातलं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. मुलं गोंधळ करतात शिक्षक काहीच बोलत नाही, शिक्षक शांत बसलेत किंवा झोपी गेलेत, मुलं जास्त गोंधळ करतील. पण त्या ठिकाणी शिक्षक शिकवायला लागले किंवा मुलांना म्हटले की बाळांनो काय चाललंय तुमचं, तुम्ही काय करत आहात, या ठिकाणी तुम्ही कशासाठी आला आहात. शिक्षकाचा पारा वाढला की मुलं शांत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारचं जर का रिलेशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच व्यस्त चलन असं म्हणतो. अनेक गोष्टी आहेत. तुमच्याकडं समजा एक चॉकलेटचा पुडा आहे. देर आर 15 चॉकलेट्स इन युअर पॉकेट. तुमच्या पॉकेटमध्ये, तुमच्या त्या पुड्यामध्ये तुम्हाला समजा 50 चॉकलेट दिली, 50. आणि अशा प्रकारे 4 मुलांना वाटली, 10 मुलांना वाटली आणि 2-3 दिवसांनी आपण त्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर त्यातला एखादा मुलगा म्हणेल मी कालच सगळी चॉकलेट खाऊन टाकली. एखादा म्हणेल मी दररोज एकच खातो. काय म्हणेल मी 2 खाल्ली, उद्या 2 खाणार आहे, परवा 2 खाणार आहे, लाईक दिस. म्हणजे तुमच्याकडे एक चॉकलेटचा पुडा आहे, तो किती दिवसात संपवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. अशा प्रकारचं जे काही चलन संबंध असतात, अशा चलन संबंधाला दिस टाइप ऑफ व्हेरिएशन आर कॉल्ड इनवर्स व्हेरिएशन्स. आता आपण सुरुवातीला समचलन याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. नाउ वी सी अबाउट दी डायरेक्ट व्हेरिएशन्स. If there is a relation in between x and y in a direct variation, x आणि y मध्ये असा संबंध आहे की हे समप्रमाणात आहे. हे दोघं जण x आणि y, there are two different things, x and y, but they are in equal proportion to each other at that time. We denoted this relation like this. Meaning of this साइन, ह्या चिन्हाचा अर्थ काय, तर x आणि y या दोन गोष्टींमध्ये या ठिकाणी काय आहे, समचलन आहे. x आणि y मध्ये या ठिकाणी समचलन आहे. देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन इन बिटवीन x and y. We take the example of direct variation. समजा या ठिकाणी x आणि y मध्ये समचलन आहे. There is a direct variation in between x and y. When the value of x is 5, at that time the value of y is 30. Then
फाइंड आउट द कॉन्स्टंट ऑफ दिस व्हेरिएशन. तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. x ची किंमत जेव्हा 5 आहे तेव्हा या ठिकाणी y ची किंमत किती आहे तर 30 आहे. तर या चलनाचा स्थिरांक काढा असं आपल्याला सांगितलं. मग चलनाचा स्थिरांक आपण कसा काढणार तर आपण या ठिकाणी लिहिणार x ky. आता x ky कधी मिळणार आपल्याला या दोघांमध्ये समचलन असतात. if there is a direct variation in between x and y, or x is directly proportional to y, at that time we get x is equal to ky. That means k is equal to x upon y. By putting the value of x and y, we get k is equal to 5 upon 30. The value of k is 5 upon 6. The constant of relation or the direct variation is 1 upon 6. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो काही चलन संबंध आहे तो चलन संबंध आपल्याला मिळतो. त्याचा स्थिरांक आपल्याला मिळतो तो म्हणजे किती तर या ठिकाणी 1/6. परत एकदा या उदाहरणाबद्दल आपण बघूया. x आणि y याच्यामध्ये काय आहे समचलन आहे. x ची किंमत 5 असताना y ची किंमत किती असते 30 असते. मग x ची किंमत जर का y शी समचलनात असेल तर चलनाचा स्थिरांक आपल्याला काढता येतो. मग चलनाचा स्थिरांक काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर या ठिकाणी पहिल्यांदा x आणि y हे आपण प्रमाणात दाखवतो. मग x बरोबर या ठिकाणी आपल्याला काय मिळतं x बरोबर ky. मग आता या ठिकाणी x आणि y याच्यामध्ये रिलेशन कुठलं आहे there is a relation in between x and y. X is equal to ky. Then the value of k या ठिकाणी k ची किंमत आपल्याला मिळते किती मिळते तर x/y ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली दिसते. मग x आणि y च्या किमती ठेवल्या तर k ची किंमत किती मिळते याला सरळ रूप देऊन by simplifying this equation we get k is equal to 1 upon 6. तर अशा प्रकारे आपण अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टीच्या संदर्भात आपण त्यांच्यामध्ये सहसंबंध शोधू शकतो किंवा जे काही चलन आहे ते चलन आपण शोधू शकतो. दुसरे एक उदाहरण आपण घेऊया. आता दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी निवडूया. आंबे आहेत. there is a mango. Second example of there is a direct variation in between mango and its price. आंबे आणि त्यांची किंमत यांच्यामध्ये समचलन आहे.
म्हणजे आंब्यासाठी आपण m मानू आणि तर बघा या ठिकाणी आंबे आणि त्यांची जी किंमत आहे त्यांच्यामध्ये समचलन आहे. देयर इज अ डायरेक्ट रिलेशन इन बिटवीन मँगो अँड इट्स प्राइस. We write this relation like this: m is directly proportional to p at that time. In this example, the price of 2 mango is 40 rupees. Then what is the price of 12 mango? 2 आंब्यांची किंमत 40 आहे तर 12 आंब्यांची किंमत किती? मग आता हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. 12 आंब्यांची किंमत आपण काढणार आहोत. m is directly proportional to p. m हे म्हणजे आंब्यांची संख्या ही किंवा आंब्याची किंमत ही आंब्याच्या संख्येच्या प्रमाणात आहे. मग या बरोबर kp लिहू शकतो आपण. 2 आंबे असताना किंमत किती आहे 40 रुपये. मग k ची किंमत किती मिळते तर 240 म्हणजे k ची किंमत 120 आपल्याला मिळते. पुन्हा हे सूत्र आपण या ठिकाणी पुन्हा लिहिलं. आता 12 आंब्याची किंमत काढायची आपल्याला. मग m किती आहे आंबे किती आहेत 12. k ची किंमत 120 गुणिले p. मग हे छेदस्थानी असणारे 20 काय होणार इकडं डाव्या बाजूला गेल्यानंतर 12 ला गुणिले होणार. p ची किंमत किती मिळाली आपल्याला 240 रुपये. The value of 12 mango is 240 rupees. The value mango the value of 12 mango is 240 rupees. तर अशा प्रकारे आपण आज समचलन हा भाग शिकलो. समचलन म्हणजे काय, सुरुवातीला आपण चलन म्हणजे काय हा भाग शिकलो. नंतर चलनाचे प्रकार बघितले. 2 प्रकारचं चलन असतं, एक म्हणजे समचलन आणि दुसरं म्हणजे व्यस्त चलन. तर या दोन्ही चलनामध्ये आपण पहिल्यांदा समचलनाबद्दल माहिती बघितली. समचलनामध्ये आपण याच्यावरती आधारित उदाहरणांचा अभ्यास केला. पुढील तासाला आपण सराव संच 7.1 बद्दल माहिती बघूयात. तर चलन संबंध कसा दाखवायचा आणि त्याच्यावरची आधारित उदाहरणं कशी सोडवायची हे आपण पुन्हा सराव संच 7.1 च्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. सर्वांचे धन्यवाद.